मावशीने दिलेले मासे कोकणी पद्धतीने बनवून दिले. देविकाने आणि गौरीने त्याच्यावर ताव मारला आणि लगेचच उलट्या पालट्या पडायला समुद्रात गेल्या. एवढ्या वेळा समुद्रात खेळून सुद्धा त्यांना समुद्र किती आवडतो पहा. नंतर आम्हीही थोडा वेळ त्यांच्याबरोबर गेलो आणि समुद्राचा आनंद घेतला. 1 तासाची झोप काढून देविका मॅडम लगेच नटून थटून बीचवर गेल्या, कारण तिला फोटो व्हिडिओ वगैरे सगळं काढायचं होतं आणि निवांत बीच एन्जॉय करायचा होता. नंतर काय मग सुरुवातच झाली. उताळ्यागत फोटो व्हिडिओ रील ग्रुप रील आमच्या दोघांचे फोटो निवांतात काढून झाले. शेवट जगाचा विचार न करता शांत समुद्राच्या कडेला खरंच खूप मन मोकळं होतं मित्रांनो. हॅलो गाईज, अखेर दिवसभर एकदम धिंगाणा करून आम्ही बीचच्या कडेला आलेलो आहे. सगळेजण एकदम मस्त फोटो सेशन व्हिडिओ काढून समुद्रात भिजून शांत समुद्राचा आनंद घेऊन आता आम्ही रूम कडे मार्गस्थ होणार आहे. आमची रूम इथंच आहे जवळ, ती लाईट दिसते तिथं. आणि सगळे घ्या बघा ना व्हिडिओ येण्यासाठी कसा जीव चाललाय यांचा. कोण हालतय, कोण नाचतय, कोण नमस्कार करतय. जाऊ ती गौरी बघा. नंतर आम्ही सगळे जरा चौपाटीवर एन्जॉय केला, चहा वगैरे पिऊन आलो. आता पेटवायची होती बार्बिक्यूची शेगडी, कारण ह्या सगळ्यांनी घरनच थोडस सामान वगैरे आणलं होतं. देविका आणि गौरीने पूर्ण तयारीनिशी सगळी तयारी केली, कारण त्यांना प्रॉन्स आणि चिकन हे कबाब स्वरूपात खायचं होतं. मावशीचं जेवण तर येणारच होतं, परंतु बार्बिक्यूची शेगडी पेटवायला फार आमचा सगळीकडनं धूर निघाला. मासे आणि चिकन चांगल्या पद्धतीने मॅग्नेट केले होते. या सगळ्या गोष्टीत सचिन भाऊची मात्र काही मदत नाही झाली, पण नियोजन एकदम कडक झालं. नंतर आम्ही पोटभर जेवलो. आता पुढचा एन्जॉय पाहू पार्ट 3 मध्ये. बाय.